नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी म्हणत असते ऐश्वर्याला आता शोधावंच लागेल, रूममध्ये तर नाही आहे ती, पण तिच्या रूममध्ये मला काही ना काही पुरावा सापडेलच, म्हणून ती आता तिच्या रूममध्ये कपाट वगैरे शोधत असते। कपाटात वगैरे कागदपत्र तिने लपून ठेवलेले असतील असं ती म्हणत असते आणि कपाट शोधायला लागते। तर कपाट शोधता शोधता आता ती पर्स खाली पडते आणि त्या पर्समधून आता जानकीच्या आईचा नेमका अर्धा फोटो तिथे पडलेला असतो। तर आता जानकीचा फोटो पडलेला असताना ती म्हणते की माझ्या आईचा आणि माझा फोटो या ऐश्वर्याच्या कपाटात काय करते, नेमकं काय रहस्य आहे की हिने माझ्या आईचा आणि माझा फोटो घेतला म्हणून। तो फोटो हातात घेते आणि उचलते आणि अर्धा भाग पर्समध्ये असतो, तो पर्समधला अर्धा भाग काढून ती तो फोटो जोडते। बघते तर तो फोटो आता तिचा आणि तिच्या आईचा असतो। हे बघून आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो, कारण जानकी म्हणते हा तर माझ्या आईचा फोटो आहे, आता समजेल आपल्याला नेमकं पुढे होतं काय। आता जानकी धावत धावतच आता ऐश्वर्याला घरामध्ये शोधत असते। ऐश्वर्या ऐश्वर्या एवढं मोठ्याने ओरडत असते आणि म्हणते ऐश्वर्या कुठे आहे तू। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते आवाज खाली खाली एकदम हळू बोलायचं माझ्याशी आता। तेव्हा आता जानकी म्हणते हळू बोलायचं का, तिची डायरेक्ट गळा दाबते आता जानकी आणि म्हणते माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा काय आला, मला आधी उत्तर दे, माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा काय आला, माझ्या आईसाठी मी काही करू शकते सांग, असं आता जोरजोरात जानकी मोठ्याने ओरडत असते आणि तिचा गळा जोरात दाबत असते। आता ऐश्वर्याची हालत तर खूप खराब झालेली असते। ऐश्वर्या आता बिचारा जानकीलाच घराबाहेर काढत असते, पण आता जानकीच ऐश्वर्याला घराबाहेर काढते की काय असं दिसून येत आहे आता। आता ऐश्वर्याने नाव सांगितलेलं असतं पार्वती। आता पार्वती ऐकताच जानकीचे होश उडतात। जानकी म्हणते पार्वती, पार्वती माझी आई आहे असं म्हणताच आता ऐश्वर्या म्हणते हो तुझी आई येते। आता या ठिकाणी आता जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ती लता म्हणजे जी पार्वती असते तीच आता जानकीच्या विरोधात उभी असते आणि ती माझी आई कशी असू शकते असा विचार आता जानकी करत असते। तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता ऐश्वर्या नाही तर जानकीच आता ऐश्वर्याला घराबाहेर काढेल, कारण ती तिच्या आयुष्यासोबत खेळते। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।